नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे. आज मी बनवते शिरा. तर त्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे 3-4 चमचे. अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आणि झटपट होतो शिरा. आणि यामध्ये मी आता घालते शिरा आणि व्यवस्थित आपण याला रव्याला परतून घेऊयात. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरती, जास्ती फास्ट नाही करायची आहे. आणि 1-2-3 मिनटं आपल्याला व्यवस्थित स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम शिरा झटपट होतो आणि चवीलाही मस्त लागतो आणि प्रसादाला सुद्धा तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे. हे बघा, शिरा व्यवस्थित मी भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण घालतोय पाणी. तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचाही वापर करू शकता, पण पाण्यामध्ये जास्ती चवदार लागतो. तर नक्की ट्राय करून बघा. आता याला व्यवस्थित मी हलवून घेते आणि थोडंसं पाणी याच्यातलं सुकवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आता याच्यामधलं पाणी कमी झालेलं आहे बऱ्यापैकी. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तर साखर मी यामध्ये 1 ते 1.5 वाटी घातलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्ती करू शकता. जेवढं तुम्ही गोड खाता तेवढं तुम्ही साखर वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत इलायची पावडर. तर मी इलायची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे. तुम्ही यामध्ये जायफळ वगैरे घालू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत ड्रायफ्रूटचे बारीक केलेले काप आणि आपला शिरा एकदम तयारच होईल. ड्रायफ्रूटचे मी काप घालते. तर तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचं झंझट नाही आहे, काही नाही आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतो शिरा. तर नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.